धारावी રીડેવલપમેન્ટ પ્રોજેક્ટ અંતર્ગત આયોજિત ડોક્યુમેન્ટ વેરિફિકેશન કેમ્પને નાગરિકો તરફથી ખૂબ જ સારો પ્રતિસાદ મળી રહ્યો છે। દસ્તાવેજોની ચકાસણી, પાત્રતાની પ્રક્રિયા અને લોકોની શંકાઓનું નિરાકરણ લાવવા માટે આ વિશેષ શિબિરનું આયોજન કરવામાં આવ્યું છે। મોટી સંખ્યામાં નાગરિકો આ સ્પેશિયલ કેમ્પમાં પહોંચી રહ્યા છે અને દસ્તાવેજોમાં રહેલી ભૂલો અંગે અધિકારીઓ પાસેથી માર્ગદર્શન મેળવી રહ્યા છે। સેનાના કોર્પોરેટર ભાસ્કર શેટ્ટીની પહેલ પર આયોજિત વિશેષ દસ્તાવેજીકરણ શિબિરને પણ નાગરિકોનો જોરદાર પ્રતિસાદ મળ્યો હતો। શિબિરના તમામ દિવસો દરમિયાન લોકોએ મોટી સંખ્યામાં ભાગ લીધો અને પોતાના જરૂરી દસ્તાવેજોની प्रक्रिया पूर्ण કરી। मुकुंद नगर का रहने वाला हूँ। हाँ, मेरा जो काम हुआ था वो सब साल हो गया यहाँ आने पर, बाकी सब हमारा काम हो गया यहाँ पर। और इधर आए हैं हम लोग कैंप पे, हमारा काम हो गया और अच्छे से हो गया हमारा काम। मैं गटर गली एम के राला चाल से आया हूँ। इन्होंने मुझे 40,000 का नोटिस दिया था, तो मैंने डीडी बना के इधर कैंप में जमा कर दिया और उन्होंने कहा कि 1 महीने बाद आके ले लेना, आपका पात्र हो जाएगा। ये मेरा डीडी है 40,000। यहाँ कैंप में आया था, एमजीबी कॉलेज में लगा। मैं यहाँ आया, मेरा अननिर्णित था, लेकिन अभी मेरे वो 40,000 पे करने के बाद मेरा काम हो चुका है। इसके लिए बहुत बहुत धन्यवाद, शुक्रिया। શિબિરના છેલ્લા દિવસે પણ નાગરિકોની નોંધપાત્ર ભીડ જોવા મળી હતી, જેનાથી આ પહેલની સફળતા સ્પષ્ટપણે દેખાઈ આવે છે। आज आपण 25 आणि 26 मेला 2 दिवस इथं लोकांच्या सोयीसाठी आपण इथे एक कॅम्प लावला होता, फॅसिलिटेशन सेंटर, ज्याच्यामध्ये लोकांनी जे अनिर्णित आहेत, ज्या कनेक्शन्स मध्ये अनिर्णित असणारे झोपडीधारक आहेत किंवा अपात्र आहेत किंवा झोपडीधारकांना काही इतर शंका आहेत कागदपत्रांबाबत, त्यांनी त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी आज आपण इथे कॅम्प लावला होता। असा कॅम्प आपण धारावीमध्ये सगळ्या सेक्टरसाठी 14 आणि 15 मे पासून चालू आहे। आज आपल्या शिबिराचा शेवटचा दिवस आहे। सेक्टर 1 मध्ये काल जवळपास 600 झोपडीधारक आपल्याकडे येऊन माहिती घेऊन गेले। काही जणांची कागदपत्र होती, ती कागदपत्र त्यांनी आपल्याकडे सबमिट केलेली आहे। बरेच जे अनिर्णित झोपडीधारक होते त्यांनी नव्याने कागदपत्र आपल्याकडे सबमिट केले आणि त्यांना तिथल्या तिथे आपण डिसिजन देत आहोत। त्यांची कागदपत्र तपासणी करून जे योग्य आहे त्यांना आपण पात्र घोषित करत आहोत। जिथं हस्तांतरण शुल्क त्यांनी भरलेलं नव्हतं त्यांचे आपण डीडी जमा करून घेत आहोत। तर माझी पुन्हा सगळ्या झोपडीधारकांना विनंती आहे, अनिर्णित असणाऱ्या, तुमचे हस्तांतरण शुल्क लवकरात लवकर आपल्याकडे जमा करा। तसेच जी कागदपत्रांअभावी आपण त्यांना अनिर्णित ठेवलेलं आहे ती कागदपत्र त्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे जमा करावी, जेणेकरून त्यांची पात्रता आपल्याला ठरवण्यात येईल। मला हे सांगायला आनंद होतो की आझादनगर डी वॉर्डचं काम आपल्याकडे प्राथमिकपणे चालू आहे। त्याच्यामध्ये जवळपास 46% झोपडीधारक हे आपले पात्र ठरलेले आहेत। जर उर्वरित जवळपास 100 झोपडीधारक आहेत ज्यांनी हस्तांतरण शुल्क आपल्याकडे अजून जमा केलेलं नाही, त्यांनी ते लवकरात लवकर जमा केलं तर आपल्याला त्यांचं अंतिम कनेक्शन आपल्याला पारित करता येईल आणि त्याच्यामध्ये आपली पात्रता वाढेल। सर्व झोपडीधारकांना पुन्हा एकदा आमची सगळ्यांची आग्रहाची विनंती आहे की अपात्र झोपडीधारकांची संख्या आपल्याकडे 1% कमी आहे, त्यामुळे कृपया कुणीही अपप्रचारास बळी पडू नये। कागदपत्र डायरेक्टली आपल्या DRP ऑफिसमध्ये जमा करून आणावी। कुठल्याही दलाल अथवा कुठल्याही माध्यमांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये आणि DRPच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी विश्वासात ठेवून आपलं हे काम अत्यंत पारदर्शकपणे चालू आहे। कृपया सगळ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि कागदपत्र लवकरात लवकर आपल्याकडे जमा करावी। बहुतेक झोपडीधारकांनी काही अपप्रचाराला बळी पडून सर्वे करू दिलेला नाहीये, तर त्यांना सुद्धा ही विनंती आहे की त्यांनी सर्वे करू द्यावा आणि कागदपत्र आपल्याकडे जमा करावी, जेणेकरून त्यांच्या पात्रतेबाबत आपल्याला निर्णय घेता येईल। आपले इथले स्थानिक लोकप्रतिनिधी श्रीमती हर्षलाताई मोरे काल दिवसभर आपल्याकडे बसून होत्या। त्यांनी बऱ्याच झोपडीधारकांना सर्वे करून देण्यासाठी आपल्याला त्यांना कन्व्हिन्स केलेलं आहे। आज त्यांचे यजमान आशिष मोरे साहेब आपल्याकडे कॅम्पमध्ये दिवसभर उपस्थित आहेत। तरी झोपडीधारकांना पुन्हा विनंती करण्यात येते की स्थानिक लोकप्रतिनिधी हे सुद्धा तुमच्यामधलं विश्वासाचं वातावरण वाढवण्यासाठी इथे उपस्थित आहेत। तर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या सहकार्याने आपण हा पुनर्वसन प्रकल्प
लवकरात लवकर मार्गी लावू. आम्ही आशिष मोरे साहेब आणि हर्षलाताई मोरे स्थानिक नगरसेविका यांचं विशेष आभार मानू इच्छिते की आज त्यांनी उपस्थित राहून आम्हाला आमचं मनोबल आणि धैर्य वाढवण्यास मदत केली आहे. આ દરમિયાન હર્ષલા મોરે અને તેમના પતિ આશિષ મોરે ડીઆરપીના પ્રયાસોની પ્રશંસા કરતા આ પહેલનું સ્વાગત કર્યું. આવો સાંભળીએ તેમણે શું કહ્યું. नमस्कार, मी आशिष मोरे, माझी पत्नी हर्षला मोरे 189 वॉर्डाची नगरसेविका आहे. आम्ही धारावी पुनर्वसन प्रकल्प या संदर्भात हे DRP माध्यमातून आज जो कॅम्प लागलेला आहे आणि कालही होता, 25-26 2 दिवस आहे. यापूर्वी 14 आणि 15ला होता, पण त्या दिवशी आमचे काही ठरलेले कार्यक्रम होते, त्यामुळे येऊ शकलो नाही. पण या 2 दिवसात माझ्या इथल्या लोकांना बराच फायदा झाला. आम्ही इथे तो उपस्थित असल्यामुळे त्यांना त्यांच्या अडचणीच्या कसं काही मदत करता येईल ते इथे आम्ही त्यांना केलेली आहे. कारण एरवी आम्हाला ते पेपर सगळे DRPला सबमिट केले, ते मग परत फॉलोअप घेत 2 महिने जातात. पण इथे कॅम्पमुळे असं झालं की एकाच जागेवर सर्व गोष्टी सोयी, म्हणजे 1 विंडो सिस्टम अशी झाली. त्यामुळे हे कॅम्प लागणे गरजेचं आहे. आता झालेलं आहे, यापुढे पण परत घ्यायला पाहिजे. म्हणजे 2 महिन्यात हा कॅम्प असला पाहिजे, ज्यामुळे लोकांना एकाच जागी सगळ्या गोष्टींचं निराकरण, शंकेचं निराकरण होतं, समस्यांचे सुटकारा मिळतो. त्याबद्दल मी DRPचे आभार मानतो. आणि खरं तर हा लोकांचा आणि ह्या प्राधिकरणाचा संवाद झाला पाहिजे. कारण हा संवाद झाला तर जे काही अफवा आहेत की DRP बद्दल निगेटिव्ह गोष्टी बोलल्या जातात, त्या सगळ्या संतुष्टात येईल आणि एक चांगला सुसंवाद या दोघांमध्ये निर्माण होऊन आमच्या लोकांना चांगली घरं भेटतील. कारण आम्ही हे डेव्हलपमेंटच्या फेवरने आहोत सुरुवातीपासून. असं आम्ही कधीच विरोध नाही केला, कारण आम्हाला डेव्हलपमेंट हवे. आणि हा एकत्रित, म्हणजे हा पुनर्विकास एकत्रित झाला तरच हे शक्य आहे. कारण सिंगल बिल्डिंग मध्ये डेव्हलपमेंट केलं तर तिथे फार राजकारण चालतं आणि हे शक्य होणार नाही. त्यामुळे हा डेव्हलपमेंट जे चाललेलं आहे हे योग्य प्रकारे होईल. फक्त हा संवाद DRP आणि लोकांच्या माध्यमातून व्यवस्थितपणे झाला पाहिजे. यातून चांगलंच निष्पन्न होईल याची मला खात्री आहे. DRPની પહેલને કારણે દસ્તાવેજની પ્રક્રિયા પહેલા કરતાં ઘણી સરળ બની ગઈ છે અને નાગરિકોને જરૂરી દસ્તાવેજો પૂરા કરવામાં ઘણી સુવિધા મળી રહી છે. બ્યુરો રિપોર્ટ, મુંબઈ.